आणखी एक मोठी बातमी आहे। रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। गृह विभागाकडून रश्मी शुक्ला यांना पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले। आचारसंहिता संपताच रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा नियुक्ती होतीये। तर रश्मी शुक्ला आजच पदभार स्वीकारण्याची शक्यता वर्तवली जाते। त्याच्यामुळे जे आरोप झालेले होते रश्मी शुक्ला यांच्यावर, विरोधकांनी रश्मी शुक्ला या निवडणुकीच्या काळामध्ये पोलीस महासंचालक राहू नये अशी मागणी केलेली होती। आणि त्याचबरोबर या ठिकाणी 15 दिवस आधी त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं होतं। त्यांची हकालपट्टी करण्यात आली होती पोलीस महासंचालक या पदावरून। पण आता निवडणूक झालेली आहे, निकाल लागलेले आहे, त्याच्यामध्ये महायुतीला सगळ्यात जास्त बहुमत मिळाल्याचं पाहायला मिळतंय। प्रचंड बहुमत मिळालं आहे आणि असं असताना रश्मी शुक्ला यांना लवकरात लवकर पदभार स्वीकारण्याचे आदेश दिल्याची माहिती। उनकी नियुक्ति है वो गैर कानूनी रही और बार बार उस बारे में, चाहे विधानसभा हो चाहे बार हो, हमने उसके ऊपर हमेशा सवाल उठाए हैं। लेकिन अब ऐसी सरकार महाराष्ट्र में आ रही है, गैर कानूनी नहीं बोलूँगा मैं, लेकिन एक शैतानी बहुमत वाली सरकार महाराष्ट्र में आने के बाद इस प्रकार की नियुक्ति, चाहे कानूनी हो चाहे गैर कानूनी, उनको कौन रोक सकता है? अब जो चाहे मनमानी कर सकते हैं। यानंतर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। संजय राऊत यांनी टीका केल्याचं पाहायला मिळतंय स्वप्नील, आणि दुसरीकडे रश्मी शुक्ला यांची आता नियुक्ती पुन्हा एकदा होताना दिसून येते। काय अपडेट्स आहे, काय म्हणणं आहे सत्ताधाऱ्यांचं, त्यांची काही प्रतिक्रिया आली आहे? की रश्मी शुक्ला यांची पुन्हा एकदा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे। खरं तर विरोधकांनी याला फार मोठा विरोध केला होता। निवडणूक काळामध्ये 2019 मध्ये रश्मी शुक्ला यांनी विरोधकांना मदत केली होती, म्हणजे भाजपला मदत केली होती। फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांचं नाव आलं होतं, त्यामुळे त्यांना या पदावरून दूर करण्यात यावं अशा प्रकारची काँग्रेसची महाविकास आघाडीची मागणी होती। या मागणीला कुठेतरी निवडणूक आयोगाकडून दुजारा देण्यात आला होता आणि त्यांची जी नियुक्ती आहे ती रद्द करण्यात आली होती, त्यांना हटवण्यात आलं होतं। मात्र पुन्हा आपण बघतो आचारसंहिता संपल्यानंतर रश्मी शुक्ला या पुन्हा महासंचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। लवकरात लवकर पदभार स्वीकारण्यास सांगितलं आहे। मात्र सत्ताधाऱ्यांकडून याला कुठेही विरोध होताना पाहायला मिळत नाही। मात्र विरोधकांकडून यावरती मोठा विरोध होतोय, कारण रश्मी शुक्ला यांना परत आणल्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीला रश्मी शुक्ला मदत करणार का, अशा प्रकारचा जो आता विरोध आहे, जो आरोप आहे, तो आता विरोधकांकडून होताना पाहायला मिळतोय। फरा निश्चितच स्वप्नील, त्यामुळे आता पुढे नेमकं काय काय होणार ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।